प्रत्येक यात्रेला आपल्याकडे साधारणपणे उपयात्रा सांगितली. म्हणजे अमरनाथची यात्रा करून आलात की पहलगाममध्ये जे शिवमंदिर आहे त्याचं दर्शन घेतल्याशिवाय अमरनाथची यात्रा पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं. आता हे कशा करता केलं हेही समजून घ्यायला पाहिजे की अमरनाथची यात्रा तुम्ही केल्यानंतर तुम्ही फक्त अमरनाथला जाऊन आलात आणि आपल्या घरी निघून गेलात. तिथल्या स्थानिकांना काहीतरी उत्पन्नाचं साधन पाहिजे. मग पहलगाम मधलं जे शिवमंदिर आहे तिथेही जाऊन या. अमरनाथ ते एका बाजूला आहे पर्वतामध्ये, तिथून खाली आलात तुम्ही आणि निघून गेलात तर त्यापेक्षा पहलगाम बघा, पहलगाम मधले लोक कसे राहतात ते बघा. ही सगळी जी अर्थव्यवस्थेला गतिमानता ही सुद्धा आपल्याकडे कशी सांगितलेली आहे ते आपल्याला आपण डोळे उघडे ठेवले तर आपल्याला दिसतं आणि कळतं. म्हणून पापक्षालनाचा सोपा मार्ग म्हणजे गंगेत जाऊन डुबकी मारणं किंवा नर्मदेचं फक्त दर्शन घेणं हा पापक्षालनाचा मार्ग नाही सांगितला. हा सर्वसामान्य माणसाकरता एवढ्याच करता सांगितलाय की याच्यामुळे किमान तिथपर्यंत जाल तरी तुम्ही काहीतरी एक आमिष दाखवावं लागतं ना. लहान मुलाला कसं सांगतो आपण अमुक केलंस तर तमुक देईन, मग ते तमुक करण्याकरता तरी प्रवृत्त होतो. तसे हे आमिष आहे, हे अगदी अगदी सामान्य बुद्धीच्या लोकांच्या पर्यंतच, पण त्याच्या पुढे तरी आपण कधीतरी साधक म्हणून जाणार आहोत की नाही. मग आपल्याला असं कळतं की पापक्षालन हे धस फार अँड नो फर्दर या धर्तीवरती आहे. आतापर्यंत झालं ते झालं, पण याच्या पुढे आम्ही काही करणार नाही ही भावना मनात असेल आणि गंगेत डुबकी मारली तर पुढे काही करणार नाही म्हणजे पुढे तुमचं पाप वाढणार नाही. आतापर्यंत जे झालंय ते मायनस नाही होणार आहे. आपण काही वेळेला फार भाबडेपणाने देव दयाळू आहे वगैरे असं म्हणतो. देव दयाळू आहेच, पण तो न्यायी आहे असं आपल्याकडे सांगितलं. मग एकीकडे दयाळू आणि दुसरीकडे न्यायी. तो न्यायी असल्यामुळे तुमचा न्याय हा होणारच. म्हणजे पाप पुण्य याच्याबद्दलचा न्याय हा होणार आहे एवढं नक्की. मी इतकं पाप केलं, आता मी पुण्य इतकं केलं म्हणजे त्याच्या पर्सेंटेज वाईज पाप इतकं घटलं असला भाबडेपणा आपल्याकडे नाही आहे. आठवडाभर काही पाप करा आणि संडे टू संडे जा आणि त्या फादरच्या समोर बसून कन्फेशन द्या आपल्या पापाची कबुली म्हणजे तुमचं पाप माफ, म्हणजे पुढच्या आठवड्यात परत पाप करायला मोकळे. हा भाबडेपणा आपल्याकडे नाही. किंवा दिवसाच्या मध्ये मध्ये काही पाप करा पण एकदा दिवसातून 5 वेळा अधमांग वरती आणि उत्तमांग खाली करून देवाची करुणा भाका म्हणजे तुमचं पाप माफ. ही समजूत आपल्याकडे मुळीच नाही. आपल्याकडे सांगितलं न्याय हा तर होणार, पण देवाचा दयाळूपणा आहे की जर पुढे तुमच्यामध्ये सुधारणा झालेली असली खरंच, मगाशी म्हटलं तसं आतापर्यंत झालं तेवढं याच्या पुढे नाही, ही जर झालेली असली तर त्याचा दयाळूपणा आहे की किमान तुमची मानसिक क्षमता जी शिक्षा होणार आहे ती भोगण्याकरता समर्थ असण्या इतकी मानसिक सामर्थ्य, मानसिक समर्थता ही देव देतो. हा त्याचा दयाळूपणा. त्यामुळे दयाळूपणा म्हणजे काय आणि न्यायी म्हणजे काय या टर्म्स समजून घ्यायला लागतात. जर समजून घेतल्या नाहीत तर कठीण होतं. आणि या कारणाकरता आपण आता इथे अमरकंटकाला आलोय. इथे सुद्धा आपल्याला कायम एकटे दुकटे फिरायला जाऊ नका हे सांगण्याच्या मागचं कारण हेच आहे की कुठेतरी मैयाची धार ओलांडली जाण्याचा धोका असू शकतो. तो होऊ शकतो म्हणून केदारच्याच बरोबर राहायचे. जरी त्यांनी सांगितलं कुठेही फिरून या म्हणून तरी पण जे काही घ्यायचं होतं ते महेश्वरला झालं असेल ना. त्यामुळे आता अशा ठिकाणी जेव्हा आपण येतो, बरं याला काही काही वेळेला आपल्याकडे वेगवेगळ्या कथाही जोडल्या जातात. बरं मग एक नर्मदा ही राजकन्या होती इथे, राजकुमार असलेला शोणभद्र त्याच्याबरोबर तिचं प्रेम कसं होतं. मग तिच्याच बरोबर तिची जोहिला नावाची दासी होती, तिचं सुद्धा त्या शोणभद्रावरती प्रेम होतं. आणि मग तिने आपला चेहरा झाकून वगैरे अशा पद्धतीने म्हणजे विश्वास देताना त्याच्याबरोबर आपलं लग्न केलं. आणि म्हणून चिडलेल्या नर्मदेनी एकदम उडी मारून कड्यावरून खाली कोसळली ती आणि नर्मदेचं नदीमध्ये रूपांतर झालं आणि ते खळाळचा प्रवाह
ते पाहिल्यानंतर सोनभद्राने सुद्धा तिच्या विरहाने तसा जीव दिला आणि तो नद झाला. त्या सोनभद्राचं पण इथे शोण त्याचं उगम आहे इथे. तो नद आहे. आपल्याकडे नद आणि नदी हे दोन प्रकारे वेगळे असतात. जसं ब्रह्मपुत्र हा नद आहे पण आपण तिला ब्रह्मपुत्रा नदी करून टाकतो, तसा शोण हा इथला नद आहे. आणि जोहीला तिने पण ती एकटी राहून काय करणार म्हणून तिने सुद्धा आपला देह त्यागला अशी कथा त्याला जोडली. बरं, तिला मैकल म्हणतात. मैकल पर्वतावरून वाहणार याकरता तिला शिवकन्या म्हणतात, शिवांपासून निर्माण झालेली अशा प्रकारची. आणि मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कथा एवढ्या करता असतात की माणूस हा साधारणपणे कथा वेल्लाळ असतो. कुंभकर्णाला मारल्यानंतर त्याची बायको निद्रा 6 महिने झोपायचा ना, त्यामुळे ती निद्रा ती त्याची बायको. ती म्हणाली आता मी कुठे जाऊ, ती रामांकडे आहे, हे सगळं तुमच्यामुळे झालं, आता मला राहायची जागा सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं तू कुठच्याही मंदिराच्या बाहेर उभी राहा, कुठेही कथा चालू असेल तिच्या बाहेर उभी राहा, फक्त नीट लक्ष ठेव, बोलवलं की लगेच जायचं, पण बोलवल्याशिवाय जायचं नाही. आणि मग माणसं ऐकता ऐकता एवढी तल्लीन होतात, स्पेशली आपण बसलेले तर नक्कीच फार तल्लीन होतात की नकळतपणे कधी ते तिला बोलवतात. ती ये म्हटलं की आलीच, जराही वेळ घालवत. म्हणून म्हटलं की असला दोष तर तो रामांच्याकडे जातो. अर्थात ही कथा मूळ रामायणातली नाही. रामायणात अशा अनेक कथा रामायणातल्या असं आपल्याला वाटतं, पण त्या रामायणाचा आणि त्याचा काही संबंध नसतो. त्या कोणत्या ना कोणत्या, कारण रामायण जर बघायला गेलं ना तर मुख्य रामायण 40 आहेत वेगवेगळ्या भाषांमध्ये, उपरामायण 400. त्यात आपल्याकडचा एक कवी तर रामायणाच्या एवढा प्रेमात पडला होता की त्यांनी एकट्याने 108 रामायण लिहिली. 108 रामायण एकट्याने लिहिली. त्या कवीचं नाव आपल्यापैकी कित्येकांना त्याची रचना माहिती आहे बरं का, पण असं रामायणाची 108 रचना केल्या म्हटल्यानंतर त्याचं नाव पटकन आठवणार. पण केकावली त्यांनी केली असं म्हटलं की नाव पटकन आठवणार. मोरोपंत, मोरोपंतांनी 108 रामायणांची रचना, अशी वेगवेगळ्या प्रकारची रामायण आहे. आता या सगळ्या रामायणाच्या मधल्या काही काही कथा अशा येतात की त्या कथा आपण आपल्याला रामायण माहिती असतं म्हणजे काय माहिती असतं तेही आपल्याला सांगतो. आपण रामानंद सागरांचं रामायण पाहिलेलं आणि ते पाहून आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळं रामायण माहिती आहे, काही म्हणजे आता वाचायचीच गरज नाही. पण रामानंद सागर खूप प्रामाणिक, त्यामुळे त्यांनी ते रामायण दाखवण्यापूर्वी एक पट्टी दाखवलेली ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की 26 रामायणांचा आधार मी घेतलेला आहे. 26 आणि 26 रामायणांचा आधार घेऊन ही कलाकृती तयार केली. याचा अर्थ रामानंद सागरांचं म्हणून जे रामायण आपण पाहिलं ती भेळ होती 26 रामायण. आणि आपल्याला असं वाटतं की ते पाहिल्यानंतर की बरोबर आहे म्हणून रामायणातली कथा नसलेली पण त्यांच्यामध्ये प्रचंड प्रचलित असलेल्या अशा काही कथा आहेत की ज्या कथा आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती असतात. कोणी सांगितलं की रामायणातली नाहीच आहे म्हणून तर आपण पटकन विश्वास ठेवतो.